तर महत्त्वाची बातमी आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये राज्य सरकारला हायकोर्टानं दणका दिला। पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टानं आदेश दिलेले आहेत। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये राज्य सरकारला हायकोर्टानं हा मोठा दणका दिला आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात आता हायकोर्टानं राज्य सरकारला हा दणका दिलेला आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये राज्य सरकारला हायकोर्टानं हा दणका दिला। कृष्णा सोनारवाडकर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। कृष्णा, राज्य सरकारला आणि पोलिसांना हायकोर्टानं हा मोठा दणका दिला आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत तर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। हायकोर्टानं राज्य सरकारला हा दणका दिला। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये राज्य सरकारला हायकोर्टानं हा दणका दिलेला आहे। बदलापुरातील अक्षय शिंदे कथित एन्काउंटर प्रकरणी आता हायकोर्टानं पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये अक्षय शिंदे त्याला अटक करण्यात आलेली होती, मात्र पोलिसांकडून त्याचा एन्काउंटर करण्यात आला। संजय शिंदे, निलेश त्याचबरोबर इतरही पोलिसांवर आता गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत। पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेले आहेत, त्यामुळे राज्य सरकारला हा मोठा दणका आहे। संजय शिंदे, निलेश मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करा असे आदेशच आता हायकोर्टानं दिले आहेत। पुन्हा एकदा जाणार आहोत कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, काय अधिक माहिती? सागर, आपण पाहतोय की अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये जी सुनावणी झालेली होती, त्या सुनावणीनंतर आज अखेर हायकोर्टाने या संदर्भात आदेश जे आहेत ते दिलेले आहेत। जे पोलीस अधिकारी अक्षय शिंदेच्या बनावट एन्काउंटर प्रकरणामध्ये सहभागी होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश जे आहेत ते मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत आणि राज्य सरकारला हा एक मोठा दणका समजला जातोय, कारण या प्रकरणाचा तपास आता अतिशय बिंदास असतं। खालची यंत्रणा काम माध्यमातून होणार आहे। मुंबईचे गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या नेतृत्वामध्ये हा सगळा तपास केला जाणार आहे। मात्र या प्रकरणामध्ये ज्या पोलिसांवरती आरोप होते त्या 5 पोलीस अधिकाऱ्यांच्या वरती मॅजिस्ट्रेट कोर्टाने जो काही अहवाल तयार केलेला होता आणि त्यांच्यावरती जो काही ठपका ठेवलेला होता त्याला राज्य सरकारने काही एका ठराविक विशिष्ट भागाला चॅलेंज केलेलं होतं, मात्र तो सुद्धा फेटाळून लावण्यात आलेला आहे आणि या 5 पोलिसांवरती गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश जे आहेत ते राज्य सरकारने दिलेले आहेत। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि गोखले यांच्या खंडपीठाने हे आदेश आहेत ते काही वेळापूर्वी जारी केलेले आहेत। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाचा तपास मुंबईमध्ये वर्ग झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या नेतृत्वामध्ये एक विशेष तपास पथक स्थापन करून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत। अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी ही याचिका दाखल केलेली होती आणि त्यांच्या माध्यमातून अमित कटारनवरे हे जे वकील आहेत ते मुंबई हायकोर्टामध्ये मागच्या काही महिन्यांपासून ही सातत्याने सुनावणी लढत होते, मात्र अखेर आज नक्कीच कृष्णा, तुम्ही आपल्या सोबत राहा।